सकाळी देवपूजा झाल्यावरती मामांचा फोन आला की आम्ही कोल्हापूरला यायला लागले. मग मी म्हणलं बरं बरं. मग मी स्वयंपाक करते. मग आहोंना पण उठवलं. मग आहो पण आवरून शोनाला घेऊन दुकानला गेले. मग आजचा काय स्पेशल मेनू होता तो म्हणजे काल आम्ही बनवलेलं तेच होतं, फक्त बदल एवढाच होता की त्यात आम्ही बासुंदी ॲड केलती आणि डाळीची आमटी. मग पनीर, परत जिरा राईस, डाळीची आमटी आणि बासुंदी, असं चपाती हे सगळं केलं. मग तोपर्यंत आहो येऊस तोपर्यंत बाकीची तयारी करून घेत होते. आहो पण आले तोपर्यंत माझं पण सगळं झालतं. मग मामा त्यांनी आले. मग मामा त्यांना म्हणलं पहिला तुम्ही जेवण करा. मग त्यांनी गाडी घेतली त्यासाठी. मग पूजा वगैरे केली. काकी त्यांना बोलवलेलं. मग पूजा झाल्यावरती आम्ही असं काय फोटो काढून घेतले. मामा त्यांनी मग निघण्यासाठी तयार झाले, कारण की मामा त्यांना आणि पुढं गाडीचं काय काय काम करून घ्यायचं होतं म्हणून निघाले. मग आम्ही पण परत घरात आलो. मग आहो म्हणले बघ तुला असं कुंकू किती छान दिसतंय. मी नेहमी लावतेच, पण आहोंना हे जरा खूपच आवडलं. मग शोना मला जरा हेल्प केली. मग नंतर काकी तिथं बसलेल्या म्हणून हिचं चाललेलं काकींना बोलवायचं. मग थोड्या वेळाने आम्ही काकीच्या घरी गेलो. मग काय परत आहोंचा फोन आला की माझे मित्र पण येणार आहेत आणि परत स्वयंपाक कर. मग मी जरा निवांत सगळं पसारा टाकून हाय असं बसलेले. मग म्हणलं की पहिला कणिक मळून घ्यायचं, अंडी शिजत घातले. मग तोपर्यंत त्यांनी आले, त्यांना आणायला मी आणि शोना गेलो. मग तोपर्यंत दोन्ही भाऊजी परत त्यांच्या मिसेस आलत्या, दीदी. मग त्यांनी येताना खाऊ काय काय घेऊन आलेले ते शोनाचं बघायचं काम चालू होतं. मग मी अंडी केलं, आवरले सगळं. मग आम्ही दोघीजण जेवण वगैरे करून घेतलो. असाच होता आजचा दिवस. सर्वांना जय बाळूमामा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.